सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पर्यटन आहे ते गेले काही दिवस ठप्प होतं, कारण जर बघितलं तर डिझेलचा तुटवडा जाणवत होता, त्याचबरोबर गॅसची सुद्धा टंचाई होती. त्यामुळे जर बघितलं तर कोकणात पर्यटन कुठेतरी ठप्प होतं. मात्र आता पुन्हा एकदा मे महिन्याच्या सुट्ट्या लागत आहेत, तशा पद्धतीने पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होऊ लागलेत. जर बघितलं तर या बाजूला जर बघितलं तर कशा पद्धतीने पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत आणि कोकणातल्या पर्यटनाचा कशा पद्धतीने आस्वाद घेत आहेत आपण पाहताय. मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत. हे देवगड आहे, देवगडमध्ये जर बघितलं तर झिप वे अशा पद्धतीचं सुद्धा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येत आहेत आणि कोकणातल्या पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर इथे पवनचक्क्यासुद्धा आहेत. त्या पवनचक्क्या देवगडच्या पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक गर्दी करतात. त्याचबरोबर इथे छोटे मोठे स्टॉलसुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मालवणी जेवणाचा आस्वादसुद्धा कोकणात आलेले पर्यटक घेतात. माझ्यासोबत इथे काही पर्यटक आहेत. तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं पर्यटन पाहून? नमस्कार, आम्ही कोल्हापूरवरून आलेलो आहोत. मुलांच्या शाळेला सुट्टी पडल्यामुळे कोकण फिरायलासाठी आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहोत. 2 दिवस आम्ही इकडे फिरतोय. आचऱ्याजवळ तोंडवली बीच आहे, ते तोंडवली बीच फिरलो. त्यानंतर मालवणी किल्ला करत करत आम्ही आता देवगडपर्यंत आलेलो आहेत. इथल्या जेवणाचं म्हणजे मच्छी इथली स्पेशलिटी आहे. तर 2 दिवस आम्ही पूर्णपणे आस्वाद घेतला आहे स्पेशली कोकणी जेवणाचा. मग ती मच्छी जेवण असू देत किंवा तिथले घावण चटणी असू देत, उसळपाव, मिसळपाव, हे इथले जे स्पेशलिटी आहेत ते आम्ही स्पेशली 2 दिवस फुल एन्जॉय केलेलं आहे. आणि इथले पर्यटन ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे कायमच एन्जॉईंग असतं. नक्कीच बघताय आपण. तुम्ही कुठून आलात, काय सांगाल, कसं वाटलं कोकणातील पर्यटन? नमस्कार, मी ॲडव्होकेट पंकज फेद्रे. मी वाशिमवरचा आहे, प्रॉपर विदर्भात येतो वाशिम. आणि इकडे आमचे नातेवाईक राहतात, त्यांनी इकडे देवगडला घेऊन आलं. मागच्या वर्षी पण आलो होतो. फार सुंदर परिसर आहे, लोकही छान आहेत, कॉपरेट करतात आणि फार निसर्गरम्य परिसर आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने इथे येऊन भेट द्यायला पाहिजे. आपला गौरव आहे, या गौरवांकित केला पाहिजे याला. आणि इथे देवगड म्हणून एक गड पण आहे, त्या गडाला पण भेट द्यायला पाहिजे. ऐतिहासिक आहे. थँक्यू. नक्कीच. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला देवगडची किनारपट्टी दाखवेन, कशा पद्धतीने हे विलोभनीय किनारपट्टी आहे आणि या संपूर्ण किनारपट्टीचा आस्वादसुद्धा पर्यटक घेतात. आपण पाहत आहे कशा पद्धतीने ही संपूर्ण किनारपट्टी आहे आणि जर बघितलं तर स्वच्छ म्हणून किनारपट्टी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. त्यामुळे जर बघितलं तर पांढरे शुभ्र वाळू आहे आणि संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि पर्यटनाचा आस्वाद घेत आहेत. जर बघितलं तर कोकणातलं पर्यटन आहे ते सर्वांनाच भुरळ घालत असतं आणि जर बघितलं तर अशा पद्धतीने हे कोकणातलं पर्यटन पुन्हा एकदा बहरताना पाहायला मिळतं आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, देवगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.